देवाची पावले भाग 5. शीर्षकाचे नाव आहे पर्व पहिले. सूर्यबिंब क्षणभर पश्चिमेकडच्या टेकडीवर टेकलं आणि उद्याच्या उगवतीची ग्वाही देऊन क्षितिजाआड झालं. पश्चिम क्षितिजावर गुलाबी रंगाची उधळण झाली. शालिनी पॅलेसवर सोनेरी छटा पसरली. पॅलेसच्या खिडक्यांमधून प्रकाशाचे तिरकस झोत भोवतालच्या झाडांवर पडू लागले. मंद वाऱ्यावर ती झाडं डोलत होती. प्रकाशाच्या झोतात येणाऱ्या झाडांच्या फांद्या उजळत होत्या आणि वाऱ्याची झुळूक आली की पुन्हा अंधारात जात होत्या. छायाप्रकाशाची ही किमया पॅलेसमधील विद्युतदीप विजेपर्यंत अशीच चालणार होती. पश्चिमेच्या मंद वाऱ्याबरोबर रंकाळ्याच्या पाण्यावर लाटा उमटत होत्या. आपला हळूवार स्पर्श करीत किनाऱ्याला विलगत होत्या. त्या जलस्पर्शांना किनाऱ्यावरील खडकांवर बुडबुड्यांची एक माळच्या माळ तयार होत होती आणि क्षणार्धात विरून जात होती. पुन्हा लाट आली की हे पुन्हा बुडबुडे असं चक्र अविरत चालू होतं. पारदर्शक पंखाचे काही टोळ त्या बुडबुड्यांवर झेप घेत होते आणि त्या बुडबुड्यांचं फोलपण लक्षात आल्यावर उडून जाऊन किनाऱ्यावरच्या लवाळ्यांवर घेट्या घालत होते. त्यांच्या पंखाच्या फडफडण्यामुळे वातावरणात एक गुंजनध्वनी तयार होत होता. मधूनच एखादा बेडूक डराव असा आवाज काढून त्या गुंजनाला आव्हान देत होता. पक्षीतीर्थावर पांढऱ्या बगळ्यांची रांग मत्स्य तपस्या करीत होती. चोचीत चमचमणारा चांदीसारखा मासा सापडला की एखादा बगळा आपल्या सवंगड्यांची साथ सोडून दूरच्या खडकावर जाऊन बसत होता आणि आपल्या तपश्चर्येचे ते सुफळ एकटाच मटकावीत होता. दूरवरच्या वृक्षराजीवरचा छायाप्रकाशाचा खेळ, टोळांचं गुंजन, किनाऱ्यावर आपण फुटणारे बुडबुडे, बेडकांचं कर्कश ओरडणं, बगळ्यांचं ध्यान, त्यांचं सवंगड्यांना सोडून एकट्यानंच मासा मटकावणं हेच जणू मानवी जीवनाचं प्रतीक आहे. असं पाण्यात पाय सोडून दूर पश्चिमेकडे एकटक पाहत बसलो असताना मला जाणवत होतं, यातलं काय स्वीकारायचं आणि काय टाळायचं याचा निर्णय माझ्या हाती नव्हता. नियती जे फळ देईल तेच स्वीकारायला हवं अशी मला जाणीव होती. तरीही व्यवहाराच्या जगात मला नियतीवर अवलंबून राहता येत नव्हतं. स्वतःच्या जीवनाची दिशा स्वतःच ठरवायला हवी होती. नव्हे तेच अटळ होतं. लहानपणापासून भविष्यकाळाविषयी पाहिलेले स्वप्न सत्यसृष्टीत घडवायचे असतील तर वर्तमान काळाशी झगडा करणं प्राप्त होतं. वर्तमान काळ कठोरपणे त्या भविष्य स्वप्नांवर आघात करीत होता. प्रत्याघात करून त्या वर्तमान काळाचं साऱ्या जीवनावर पडलेलं सावट झुगारून द्यायला हवं होतं. पण नुसतं झुगारू म्हटलं तरी ते झुगारलं जाणार होतं थोडंच. घरी संसार व्यथेने ग्रासलेले आईवडील आहेत. पाठीला पाठ लावून आलेली भावंडं आहेत. त्यांच्या मुखी 4 चिमणे घास घालायचे तर भविष्यकाळाची स्वप्न उराशी बाळगून निष्क्रिय जीवनाकडे हताशपणे पाहत बसून कसं चालेल? वर्तमान काळाला शरण जाऊन हा अर्धा माणसाचा संसार सावरणं थोरला म्हणून आपलं कर्तव्य नाही का? आजवर आईवडील आपल्या सुखासाठी कणाकणाने झिजले. आता वडील निवृत्त होतील. त्यांच्या खांद्यावरची कावडं आपण आपल्या खांद्यावर घ्यायला नको का? कोसळतं घर सावरणं हे थोरला म्हणून आपलंच कर्तव्य नाही का? मग काय करायचं? कोल्हापूरला राहून लहानपणापासून पाहिलेली कलाजीवनाची स्वप्न सत्यसृष्टीत आणण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या साऱ्या कुटुंबाकडे पाठ फिरवायची? का मानदेशाच्या वैराणभूमीत जाऊन रखरखत्या उन्हात चटके खात दादांच्या फाटक्या संसाराला ठिगळं जोडत बसायचं? पण ठिगळं जोडायला देखील व्यवहाराचा सुईदोरा हाती हवा ना. दादांनी मोठ्या उमेदीनं औंधाच्या यमाई देवीच्या ओटीत मला टाकलं. त्यांना वाटे शाळेला राजाश्रय आहे. मुलगा त्या आश्रयाखाली राहिला तर 4 बुकं शिकेल. राजकृपा झाली तर मामलेदारसुद्धा होईल. आपल्या साऱ्या घराण्याचे पांग फिटतील. पोराजवळ कलागुण आहे. थोडीशी प्रतिभाही आहे. राजा कलासक्त आहे. नशिबी असेल तर राजकृपेच्या जोरावर कुठं जाईल. आयुष्यभर पंतप्रतिनिधींचं अन्न खाल्लं. त्यांच्याच कृपेनं हा पोरगाही मार्गी लागेल. धाकट्या भावांना आधार मिळेल. सामान्य माणसानं आपल्या सामान्य जीवनाविषयी पाहिलेली सामान्य स्वप्नंसुद्धा आपल्या हातून पुरी झाली नाहीत. या स्वप्नरंजनात मन कधी रमलंच नाही. त्यात रमलो असतो तर आज बेटाकाकाप्रमाणे संस्थानाच्या सेवेतला पोलीस होऊन खाकी कपडे घालून गावच्या पोलीस पाटलाला नाही तर शहराच्या पोलीस फौजदाराला खडी ताजीम देत बसलो असतो. बीटमधल्या गोसावी पारद्यांनी केलेल्या शेतातल्या धान्याच्या लुटमारीचा पंचनामा लिहित बसलो असतो. नाहीतर थोरल्या कोंडेबा काकाप्रमाणे अनवाणी बायांनी घरोघर पत्रांचा बटवडा केला असता. कुणा अनामिक माऊलीला तिच्या पोराचं मुंबईहून आलेलं कार्ड वाचून दाखवलं असतं. कोणा घरधनिकाला हल्ल्यावर गेलेल्या कारभाराचा सांगावा सांगितला असता. वास्तविक आम्ही माडगुळ्याचे वंश परंपरागत वतनदार.
पण पिढ्यानपिढ्यांच्या भाऊबंदकीनं आडनाव लावण्यापुरतंच कुलकर्णी पण राहिलेलं. माळावरचा 2-3 एकराचा तुकडा 8-10 माणसाचं पोट भरायला असमर्थ आहे. वाटेकऱ्याने त्यांचा वाटा घेतला की घरची एकसुद्धा कणगी पूर्ण भरत नाही. घरी गेलं की श्याम, लीला, बडू सारेजण मोठ्या उत्सुकतेने हातातल्या पिशवीला झुंबतात. धुतलेल्या 2 कपड्यांशिवाय काय असतं ते? पानावर बसलं की ताटात हुलग्याची उसळ आणि भाकरी या व्यतिरिक्त माऊलीने तरी काय वाढावं? भाकरी, हुलग्याची उसळ आणि वाटीभर आंबट पुळकवणी ताक याशिवाय पानात चौथा पदार्थ कधी दिसायचा नाही. सणासुदीला पुरण असायचं, पण तेही नैवेद्यापुरतं. पोटभर पुरणपोळी आणि तुपाची तांबली हे भाग्य कधी लाभलंच नाही. गुर्दकुल्या मधुकल्यांची वर्णनं फक्त कीर्तनातूनच ऐकली. आमच्या औंधाच्या राजाला कीर्तनाची फार आवड. त्यानं स्वतः काही आख्यानं तयार केली होती. अनेक चमत्कृतीपूर्ण कथा ते आख्यानावरून रंगवून सांगत असत. राजवाड्या शेजारच्या येमाईच्या सभामंडपात ही कीर्तनं व्हायची. राजा कीर्तन करतोय म्हटल्यावर सारी रयत हजर व्हायची. पंचवटी वसतिगृहात राहणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांनी या कीर्तनाला हजर राहिलंच पाहिजे अशी राजाज्ञा. असाच एक कीर्तन प्रसंग चालला होता. आठवतोय अजून. गाभाऱ्यात देवीसमोर चांदीच्या समया तेवतायत. सारा सभामंडप श्रोत्यांनी फुलून गेलाय. खांबाखांबावर राजानं काढलेली पुराणातील तैलचित्र लटकवली आहेत. एका खांबाखाली मी, हेम्या मेंदळे, दोंडू दाते, ज्ञानू कासार आणि वंजाऱ्याचा वृद्धीन बसलो होतो. पूर्वरंगात महाराज श्रद्धेच्या महिमा सांगत होते. आम्ही पोरं उगीच चुळबुळ करीत होतो. पोटात भुकेनं कावळे कोकलतायत, परंतु कीर्तन संपल्याखेरीज उठून वसतिगृहात जाणं शक्य नव्हतं. महाराज ज्ञानेश्वरीतले दृष्टांत देत आहेत, तुकारामाचे अभंग गातायत आणि आम्ही पोरं हे सारं कधी संपेल आणि आम्हाला पंचवटीकडे धूम ठोकता येईल याची वाट पाहत असतो. महाराजांनी हरिनामाचा गजर सुरू केला. बापट रावसाहेब उठले. त्यांनी महाराजांना हार घातला. त्यांच्या कपाळी बुक्का लावला. बुक्क्याचं चांदीचं ताट श्रोत्यात फिरू लागलं आणि महाराजांनी उत्तर रंगाला सुरुवात केली. द्रौपदीच्या भाऊरायास सौख्य देई पांडवा, हे मुरारी केशवा. तूच करता तूच हरता, तू खलांचा भंजक, आसरा आधार तूही सज्जनांचा रक्षक. धाव घेई बात्वरेने गोकुळीच्या माधवा. रक्षिले तू बिद्र आपुले वस्त्रमजला अर्पुनी, नाम महती काय वाणू स्मरण ते रात्रंदिनी. नामस्मरणी नम्र होतो अमृताचा गोडवा. 5 माझे देवपती हे कुंती माता देवता, तव कृपेने तृप्त सारे वासवनीचा भोगता. 5 माझे देवपती हे कुंती माता देवता, तव कृपेने तृप्त सारे वासवनीचा भोगता. चक्रधारी श्री अनंता पाय आपुले भेटवा. कृष्णा धाव घेई तुझ्या विनारे या दिनेची करुणा कोणा येई. माझ्या दारी अतिथी आले सत्व भगिनीचे पणा लागले. तृप्त कराया त्यांना सदनी अन्न भाग नाही. शाप कदाचित मुनीवर देतील पांडव पाची लज्जित होतील. माता त्यांची म्हणेल जगणे मृत्यू सम होई. सलींमध्ये प्रकट एकदा तृप्त करी मुनी. शिष्य संपदा अन्नरूप घेऊन अनंता दर्शनास देई. कीर्तनाचा उत्तरंग सरला. आरती फिरू लागली. माझ्या डोळ्यासमोर पुरुषभर उंच केळीचे पान आणि भला मोठा द्रोण आला. त्यावर वाढलेलं अन्नाचे नानाविध प्रकार दिसू लागले. त्यांचा उत्तम आस्वाद नाकाला जाणवू लागला. मुखात लाळ सुटू लागली. मी झपाट्यानं उठलो. मंदिराबाहेर पडून गावाबाहेरच्या रस्त्याला लागलो. डोळ्यासमोर ते हिरवं कंच केळीचं पान तरळत होतं. श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या समाधीस्थानाला डावे घालून मी पंचवटी वसतिगृहात शिरलो. सोप्याच्या दगडी पायऱ्या चढून खोलीत आलो. सकाळी राजाच्या अन्नशाळेतून मिळालेलं रात्रीसाठी बाजूला काढून ठेवलेलं बोर्डिंग माझी वाट पाहत होतं. 2 मुदी भात, 4 भाकरी, वाडगाभर आमटी आणि वाटीभर ताक. भातात तांदळापेक्षा चाचणं जास्त होती. भाकरीत घासाघाणीत कचकच होती. आमटीला कसला तरी उग्र वास होता आणि पातळ पुळकवणीचं ताक आंबट ढाण होतं. डोळ्यासमोर द्रौपदीची थाली आणून ते ब्रह्मरूप अन्न मी सेवन केलं. सर्वसामान्य माणसाला हे सगळं असं स्वीकारावं लागतं. त्याला ध्येय नसतं, ध्येयाकडे जाण्याचा मार्गही माहीत नसतो. त्याचं जीवन म्हणजे एक कधीही न संपणारं सरळसोट रस्ता असतो. त्या रस्त्यावरचे खाचखळे सहन करीत त्याला अविरत चालावंच लागतं. मरणानं त्याची वाटचाल थांबते की नाही कोण जाणे.
कदाचित ती वाटचाल अनंत जन्माचीही असू शकेल. एक बरं आहे, परिस्थितीचे चटके खाताना माणूस उगाच तत्त्वज्ञ बनतो आणि आपण तत्त्वज्ञ आहोत या आविर्भावात नियतीची फळे हाती घेतो. वास्तविक ती कुणालाही टाळता येत नसतात. टाळता आली असती तर राजकृपेचे हे कदान्न गिळायला गजानन दिगंबर कुलकर्णी हे अस्तित्वच शिल्लक उरलं नसतं. 2 ठिकाणी त्या अस्तित्वाची सांगता होत आली होती. एकदा जन्मतः शेतफळ्याला आणि नंतर एकदा आटपाडीच्या ओढ्यात डोहात. 10 कुंब्याचं घर, 2 उमद्यांची, एखाद्या दुसरा सोनार शिंपी, गावकुसाला प्रदक्षिणा घालणारा ओढा, गावात मध्यभागी मारुतीचं शिखर, शेजारी चौऱ्या ढाळणारा लिंब, लिंबाखाली मसोबा, मारुतीच्या देवळामागे बामणाची 3-4 ज्योती आणि देवळापुढे चावडी. महाराष्ट्रातल्या असंख्य खेळांमध्ये दिसणारे हे सार्वत्रिक चित्र. एखाद दुसरा तपशिलाचा फरक असेल तर असेल. ओढ्याऐवजी नदी असेल, मारुतीऐवजी महादेव असेल, मसोबाऐवजी बुवासाहेब असतील. गावाबाहेर डोंगर ओळ असली तर शिखरावर एखादी यमाई सोनजाई असेल. बाकी सर्वसाधारणप्रमाणे सारं सारखंच. कुणबी रानात जाऊन शेती करी, उमदी वानसौद्याचा व्यवहार करी, सोनार शिंपी गावची दागिन्या कपड्यांची गरज भागवी आणि बामण वतनं सांभाळी. बहुतेक सारे कुलकर्णी, एखादा इमानदार किंवा देशपांडा, एखादा दुसरा बामण सावकारी करी, एखादा भिक्षुकी, बाकी सारे जाणवं घालणारे कुणबीच. रंग, बोली, उच्चार यामध्ये फारकत करणे कठीण. आचारात मात्र जाणवणे इतकाच फरक. 2 तांबे का होईना स्वतःच्या आणि देवाच्या डोक्यावर ओतल्याशिवाय मुखी घास पडायचा नाही. संध्येची 3-4 आचमनं झाल्याखेरीज आणि सायंकाळी शुभंकरोतीची पोपटपंची केल्याखेरीज बामणाच्या पोराची सुटका नाही. गावकीच्या कामात बामणाला अग्रपूजेचा मान. घरी 18-20 दारिद्र्य असलं तरी त्यांचा शतभर गाव सहसा ओलांडीत नसे. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील ही कुठल्याही खेड्याची अवस्था. 300-400 उंबरठा असलेले शेतफळे गाव याला कसं अपवाद असणार. आम्ही माडकुळेचे कुलकर्णी आणि माझं आजोळ शेतफळ्याचं. बामणाच्या घराच्या एका अंधाऱ्या खोलीत मी आईच्या कुशीतून या भूमीवर आलो. जन्माला आलो त्या आईच्या वारेचं पारदर्शक पांघरून घेऊन. तोंडानं हो नाही की चू नाही. लोकांना वाटलं पोर मेलेलं जन्माला आलं. शेजारच्या कृष्णानं हाती फावडं घेतलं आणि गावकुसासमोर एक खड्डा खणला. मेलेलं पोर अमंगळ, किती वेळ घरात ठेवायचं. सुईण कुल्यावर चिमकुटे काढतीये, डोईवर थोपट्या मारतीये, कानात करंगळी फिरवतीये. मेलेलं पोर जिथं होणार आहे थोडंच. आई अर्धवट ग्लानीत होती. आजीनं डोळ्याला पदर लावला. ओसरीवर माझी थोरली बहीण सरस्वती म्हणजे अक्का डोबड्याच्या दुपट्ट्यावर पडून हातचा अंगठा चोखेत वरच्या तक्षताकडं एकटक पाहत पडली होती. आजीनं जीवाचा धडा करून माझं ते नवजात मुटकुळं उचललं आणि खोलीच्या बाहेर कापशी बांधून खांद्याच्या पंजा टाकून उकिडव्या बसलेल्या आजीच्या हाती देण्यासाठी ती वळली. एवढ्यात आई शुद्धीवर आली. म्हणाली, पोराला कुठं नेताय? मला त्याला पदराखाली घेऊ दे. आजीनं पुन्हा अंबरडा फोडला. म्हणाली, बनूताई पदराखाली कसं घेतेस? पोरगा जिता नाही. आजीच्या या बोलण्यानं आई हमसाहमशी रडू लागली. इकडं ओसरीवरही अक्कानं बोकाड पसरलं. आजा उठला. खोलीच्या उंबऱ्यात उभा राहिला. आजी आपला हा नातू आजाच्या हातात देऊ लागली. तेवढ्यात काय झालं कुणास ठाऊक. सुईण आजीला म्हणाली, वहिने पोर जरा इकडं दे. काय तरी बला हाय. इतक्यात जल्दीनं माती आड करू नको. कसली बलानं काय, आमचं नशीब फुटकं. पहिल्या पोरीच्या पाठीवर पोरगा झाला आणि वाटलं देव पावला. पण तो कसला पावतोय. पंढरीच्या पांडुरंगावाने काळतोंड्या निपजला आणि निपजताच निघून गेला. आमच्या हाती उरलं कलेवर. ओसरीवरच्या अक्काचा आकान टिपेला पोचला होता. वहिने थांब जरा. पोर जिथं असणार. त्याचं अंग अजून गरम लागतंय. दे माझ्याकडं, मी बघते एक उपाय करून. सुईण आजीजवळून मला उचलून घेत म्हणाली, कुठला जित्ता आलाय. जिथी पोरं जन्मली की पहिले ट्या करतात. उघडी हवा लागली की हातपाय झाडतात. हे निपजलं तेच गपगार. आजी सुईणीजवळ माझं मुटकुळं देत म्हणाली, ओसरीवर अक्का रडतच होती. तिला शांत करायला कोणी भानावरच नव्हतं. सुईणीने त्या शेकशेकडीजवळ निजवलं. बाजेच्या पायाखाली हातातली बांगडी घेऊन फोडली. त्यातला एक टोकदार तुकडा उचलून तिनं माझ्या गोंबी शेजारी दाब देऊन खालच्या बाजूला उभा फिरवला. माझ्या अंगावरच्या पारेचं पारदर्शक कवच अंगात घातलेला अंगारखा काढावा त्याप्रमाणे तिनं ओढून काढलं. तोंडात बोट घालून जिभेवरचा चिकटा काढला. कानात फुंकर घातली.
आजी अवाक होऊन या साऱ्या अघटिताकडे पाहत होती. सुईणीनं शेगडीतला एक बारीक निखारा चिमट्यात उचलला आणि हळूच माझ्या तळपायावर टेकवला. मी झटक्यात पाय झाडला आणि जीवाच्या अकांताने किंचाळलं, ट्या! आजीच्या गालावर हसू फुटलं. आजीच्या गालावर आसवं उघळली. मर्यादा सोडून आजोबा उंबरठा ओलांडून बाळंतिणीच्या खुरीत घुसले. आपलं रडं आवरून हातपाय हलवीत ओसरीवर निजलेली अक्का तप्तपोशीवर सरपटणाऱ्या एका पालीकडे पाहत होती. अक्काच्या चेहऱ्यावर भाऊ जन्माला आल्याचं गूढ हास्य विलसत होतं. जन्मतःच मी मृत्यूची अशीच भयंकर नक्कल केली. कदाचित त्यामुळेच येईल जाईल त्याला त्याची नक्कल करण्याचा वसा मी उचलला असावा. माझी ही जन्मकहाणी नंतर माझ्या मुंजी आधी आईने मला सांगितली. मी गंभीरपणे म्हणालो, मग गावकुसाबाहेरच्या माझ्यासाठी खणलेल्या त्या खड्ड्याचं काय? त्या छटपळ्याच्या पाटलाने एक कोंबडं फुडलं. आई हसत हसत म्हणाली, माझं ते समाधीस्थान पाहायला हवं एकदा. मी तारी तोडली. शुभ बोलावं बाबा. सटवाई ऐकत असते आपलं बोलणं. आई माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, नियतीची फळं ही अशीच असतात. माझ्या चिरनिद्रेसाठी खणलेल्या खड्ड्यात ती कोंबड्याला पुरतात आणि मी मागे राहतो राजाज्ञेने मिळालेल्या बोर्डिंगच्या अन्नासाठी.